मध्ये करावी लागते. कारण ही जी पिके आहेत ही 4 महिन्यात 6 महिन्यात तयार होत नाहीत. तर याचं जे ड्युरेशन आहे, याचा जो कालावधी आहे पीक येण्याचा तो जास्त असतो. त्याचप्रमाणे याला सायंटिफिक मेथड शास्त्रीय पद्धती वापराव्या लागतात. एक्सपोर्ट करावं लागतं किंवा त्याच्या प्रोडक्शनवरती प्रोसेसिंग करावी लागते. त्याच्यामुळे मग ह्याची जी गुंतवणूक आहे ती जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक जी किंमत आहे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पैसे गुंतवावे लागतात. Climate, manpower, deterioration of environment, economic and managerial problems are the major issues faced by this type of agriculture. आता ही जी मळ्याची शेती आहे त्याला हवामान, मॅनपॉवर म्हणजे बळ, पर्यावरणाचा ऱ्हास, आर्थिक आणि जे व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, तर हे सगळे इश्यू फेस करावे लागतात. This type of agriculture is practiced in India and other South Asian countries, Africa, South and Central America, etc. तर या भागांमध्ये, या देशांमध्ये याचं मळ्याची शेती केली जाते. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा बरं. व्हाय डज एक्सटेन्सिव्ह कमर्शियल फार्मिंग नीड मोर कॅपिटल? आता ही जी विस्तृत प्रकारची शेती आहे तर त्याला जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक का लागते? तर इथं आहे बघा, हेवी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कशासाठी लागते? तर ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यासाठी मशिनरी जास्त लागतात. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स, खते लागतात, पेस्टिसाइड्स, औषध फवारणीसाठी खूप जास्त कॉस्ट जाते. व त्याला जे धान्य आहे उत्पादन झालेलं ते स्टोअर करण्यासाठी, ठेवण्यासाठी गोडाऊन्स लागतात. ट्रान्सपोर्टची कॉस्ट असते ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणून त्याच्यासाठी जे कॅपिटल आहे, इन्व्हेस्टमेंट आहे ती जास्त लागते. व्हाय डज प्लांटेशन फार्मिंग नीड स्किल्ड अँड एक्सपिरियन्स्ड लेबर? आता ही जी मळ्याची शेती आहे तर त्याच्यासाठी कुशल आणि अनुभवी कामगार का लागतात? कारण ही मळ्याची जी शेती आहे तर ती कुठे केली जाते? तर जिथे हिली एरिया वगैरे आहेत ना, त्या ठिकाणी केली जाते. मग तिथे मशिनरी पोहोचू शकत नाही. मग तिथे कोण लागतात? तर माणसेच लागतात आणि ते कुशल माणसे लागतात ज्यांना खूप अनुभव आहे अशा प्रकारच्या शेतीचा. ओके, आता मार्केट गार्डनिंग बघूयात. तर मार्केट गार्डनिंग म्हणजे मंडई बागायती शेती. तर बघूयात आपण. मार्केट गार्डनिंग इज अ टाईप ऑफ कल्टिवेशन डेव्हलप्ड इन मॉडर्न टाइम्स. आधुनिक काळामध्ये हे नवीन प्रकारचं मार्केट गार्डनिंग म्हणजे मंडई बागायती शेती, ही शेती डेव्हलप झालेली आहे. This has developed mainly as a result of urbanization and the ready markets available in urban centers. तर आता हे कशामुळे डेव्हलप झालेलं आहे इतकं? तर जे अर्बनायझेशन आहे म्हणजे नागरीकरण आहे. कारण खूप लोक गावावरून शहरामध्ये आलेली आहेत आणि शहरातील लोकांना रेडी मार्केट म्हणजे सगळं शेतीचा जो माल आहे किंवा भाज्या आहेत त्या लवकर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याच्यामुळे तिथे मार्केट्स, बाजारपेठा उदयाला आलेल्या आहेत. त्यामुळे ही जी मार्केट गार्डनिंग आहे तर या प्रकारच्या शेतीला जास्त व्हॅल्यू आली किंवा ते डेव्हलप झालं, प्रगत झालं. फार्मर्स कल्टिवेट व्हेजिटेबल्स अँड अदर आयटम इन द विसिनिटी ऑफ अर्बन सेंटर्स टू कॅटर टू द डिमांड्स ऑफ सिटी ड्वेलर्स. आता जे शहरातील लोक आहे तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ओळखून शहराच्या शेजारीच जिथे जागा असेल तिथे मग शेतकरी जे आहेत ते फळभाज्या घेऊ लागले किंवा अजून जे शहरातील लोकांना जे वस्तू लागतात, जसं की फळे आहेत, त्यानंतर फुले आहेत, तर त्यांची इथे शेती करण्यात येते. This type of cultivation works on a principle of economics, demand and supply. तर आता ही जी शेती आहे तर तिचं जे प्राथमिक तत्व आहे तर ते कसं तत्व आहे? तर मागणी तसा पुरवठा, म्हणजे ज्याला जास्त मागणी असेल त्या प्रकारची शेती केली जाते, ते पुरवलं जातं. द लँड होल्डिंग इज स्मॉल. आता ह्यासाठी लागणारी जी शेती आहे, जमीन आहे ती छोटी असते, थोडीशीच लागते. यूज ऑफ इरिगेशन, ऑर्गॅनिक अँड केमिकल फर्टिलायझर्स. तर इरिगेशन म्हणजे पाण्याची सोय, ऑर्गॅनिक म्हणजे जे पारंपरिक किंवा केमिकल फ्री जे फर्टिलायझर्स आहेत किंवा रासायनिक खतेसुद्धा. लो इन्व्हेस्टमेंट, कमी गुंतवणूक असते. यूज ऑफ मॅनपॉवर, मनुष्यबळाचा वापर. डिमांड ऑफ मार्केट्स, बाजारामध्ये कशाची मागणी आहे.
यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर एक्सेट्रा आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मार्केट गार्डनिंग. तर ही सगळे ह्या मंडई बागायत शेतीची वैशिष्ट्ये आहेत. इट इज डिपेंडंट ऑन गुड ट्रान्सपोर्ट नेटवर्क. आता हे कशावर अवलंबून आहे? जितकी जलद वाहतूक असेल, चांगल्या प्रकारची वाहतूक असेल, त्याच्यावरती ही जी मार्केट गार्डनिंग आहे तर ती शेती अवलंबून आहे. का? कारण शेतामध्ये आता हे जे भाज्या, फळे, फुले हे जे पिकवतात हे लवकर खराब होणारे पदार्थ आहेत. त्यामुळं त्याचं जे ट्रान्सपोर्ट आहे ते लवकर करावा लागतो, तो माल लवकर विकावा लागतो आणि म्हणून जितकं चांगलं ट्रान्सपोर्ट असेल तेवढं चांगलं ही शेती होऊ शकते. द क्वालिटी अँड द प्राईस ऑफ द प्रॉडक्ट इज डिटरमाइंड बाय रॅपिड ट्रान्सपोर्ट. जेवढ्या लवकर तुम्ही ट्रान्सपोर्ट करणार आहात तर त्याच्यावरती त्या शेतीचा जो माल आहे त्याची क्वालिटी आणि त्याची किंमत ही ठरते. हेन्स दिस टाईप ऑफ फार्मिंग इज ऑल्सो नोन ॲज ट्रक फार्मिंग. आणि म्हणून अशा प्रकारच्या शेतीला ट्रक शेती असंही म्हटलं जातं. हॉर्टिकल्चर और फ्लोरिकल्चर म्हणजेच फुलं शेती, फुलांची शेती. कल्टिवेशन ऑफ फ्लॉवर्स अँड फ्रूट्स इज अ सब टाईप ऑफ मार्केट गार्डनिंग. आता हे आत्ताच आपण मार्केट गार्डनिंग बघितलं, त्यात काय बघितलं आपण की भाज्या, फळे आणि फुले तर इत्यादींची शेती होते. तर फुलांची शेती आणि फळांची शेती हे या मार्केट गार्डनिंगचा सब टाईप आहेत, म्हणजे उपभाग आहेत. ओके. फ्रूट्स अँड फ्लॉवर्स आर द मेजर प्रॉडक्ट्स ऑफ दिस टाईप ऑफ फार्मिंग. आता ही जी शेती आहे हॉर्टिकल्चर किंवा फ्लोरिकल्चर तर याच्यामध्ये फुलशेती आणि फळशेती हे त्यातले महत्त्वाचे भाग आहेत. इन दिस टाईप ऑफ फार्मिंग मॉडर्न ॲज वेल ॲज ट्रॅडिशनल मेथड्स आर युज्ड. आता ह्या प्रकारच्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासोबतच पारंपरिक पद्धतीसुद्धा वापरल्या जातात. द साईज ऑफ फार्म्स इज स्मॉल अँड एव्हरी प्लांट इज केअर्ड फॉर प्रॉपरली. आता ही जी शेतीची जागा असते ती कमी असते आणि याच्यामध्ये काय करावं लागतं की प्रत्येक जे रोप आहे तर त्याला व्यवस्थित काळजी घेतली जाते त्याची. ओके. इन रिसेंट टाइम्स यूज ऑफ इरिगेशन, केमिकल फर्टिलायझर्स, ग्रीन हाऊसेस एक्सेट्रा इज बीइंग मेड फॉर गेटिंग मोर प्रॉफिट. आत्ताच्या काळामध्ये यूज ऑफ इरिगेशन म्हणजे जी पाण्याची सोय आहे ती ठिबक सिंचन आत्ताच्या काळामध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं. केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खते, त्याचप्रमाणे ग्रीन हाऊस तर यांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन, जास्तीत जास्त नफा मिळवला जातो. इथे दाखवले बघा, हे 9.9 फ्लोरिकल्चर आहे, म्हणजे ही फुलशेती कशा प्रकारे केलेली आहे ते दाखवलेलं आहे. मेजर प्रॉडक्ट्स ऑफ हॉर्टिकल्चर आर फ्लॉवर्स लाईक लिली, जरबेरा, ट्युलिप, दहलिया, क्रायसॅन्थेमम, मेरीगोल्ड एक्सेट्रा. तर आता याच्यामध्ये घेण्यात येणारी फुले कोणती आहेत तर ही इथे सगळी फुलांची नावे दिलेली आहेत. दीज फेच अ गुड प्राईज इन द मार्केट. तर याला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे आणि याच्यातून चांगले पैसे मिळतात. डिफरंट नेटिव्ह अँड एक्झॉटिक फ्रूट्स लाईक मँगोज, कस्टर्ड ॲपल्स, ग्रेप्स, बनानाज, पोमोग्रॅनेट्स, ड्रॅगन फ्रूट्स, चेरीज, ऑरेंजेस, रसबेरीज, स्ट्रॉबेरीज, मलबेरीज एक्सेट्रा आर कल्टिवेटेड इन फ्रूट फार्मिंग. आता फळशेतीमध्ये एवढ्या सगळ्या प्रकारची जी फळे आहेत तर म्हणजे आपल्या इथे जी नेटिव्ह आहेत, म्हणजे आपल्या इथे जी उगवली जाणारी किंवा येणारी जी फळे आहेत त्यासोबत जे बाहेरची, जसं की इथे दिले बघा हे ड्रॅगन फ्रूट वगैरे, हे आपल्या इथे नाही आहेत. ओके. तरीसुद्धा त्याचं कल्टिवेशन इथं केलं जातं आणि चांगल्या प्रकारे त्याचं रोप घेतलं जातं. ठीक आहे. तर हे फ्रूट फार्मिंगमध्ये येतात. आता ही जी फ्रूट फार्मिंग आहे तर ती कुठे कुठे होते तर ॲट प्लेसेस लाईक महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक एक्सेट्रा. तर महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक या ठिकाणी अशा प्रकारची फळशेती केली जाते. कंट्रीज हॅव्हिंग मेडिटेरियन क्लायमेट, फ्रान्स अँड इटली आर फेमस फॉर हॉर्टिकल्चर. त्याचप्रमाणे जिथं समशीतोष्ण वातावरण असतं, म्हणजे जास्त पण गरमी नाही, जास्त पण थंडी नाही, अशा ठिकाणी जसं की फ्रान्स आहे, इटली आहे, तर ते सुद्धा या फळशेतीसाठी फेमस आहेत. इथे बघा दाखवलेलं आहे ऑर्चर्ड ट्री. तर अशा प्रकारे फळाच्या बागा असतात. आता नेक्स्ट बघूयात आपण. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पद्धतीची शेती, म्हणजे ज्याच्यामध्ये रासायनिक खते किंवा रासायनिक कुठलेही पदार्थ वापरत नाहीत. द न्यूट्रियंट्स रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप्स इज फुलफिल्ड बाय सॉईल अँड देअर फॉर
रिप्लेनिशमेंट ऑफ यूज्ड अप न्यूट्रिएंट्स इज नेसेसरी. आपल्याला माहीत आहे की जे पिकाला किंवा रोपाला जे न्यूट्रिएंट्स लागतात, पोषक द्रव्ये लागतात, ती त्याला मातीतून भेटतात. हो ना, रोप कुठे असतं? मातीमध्ये असतं ना. तर मातीमध्ये सगळी आवश्यक पोषक द्रव्ये असतात. पण मातीमधील ती पोषक द्रव्ये जर त्या रोपाने ऑब्झर्व करून घेतली, शोषून घेतली, त्यानंतर परत त्या मातीमध्ये ती पोषक घटक किंवा पोषक द्रव्ये रिप्लेनिशमेंट म्हणजे त्याचं पुनर्भरण होणं गरजेचं असतं. न्यूट्रिएंट्स आर अल्सो यूज्ड अबंडंटली टू इन्क्रीज द इल्ड. आणि आताचं इल्ड म्हणजे जी आपलं जे उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी पोषक द्रव्ये आहेत ती जास्त प्रमाणामध्ये वापरली जातात आणि मग त्या मातीमधली ती पोषक द्रव्ये संपून जातात. मग ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आर प्रिपेअर्ड फॉर दिस पर्पजेस. आणि मग त्या मातीतील जी पोषकता आहे ती वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये सेंद्रिय खते वापरली जातात. ओके, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणजे सेंद्रिय खते वापरली जातात, केमिकल काहीही वापरलं जात नाही. मग आता ही खते कशी तयार करायची? द लिटर शुड बी डिकम्पोज्ड इन द ग्राउंड. जो कचरा असतो जो की कुजण्यासारखा असतो, प्लास्टिक वगैरे नाही, ठीक आहे, तर तो मातीमध्ये कुजवला जातो, म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन केलं जातं. ग्रासेस लाईक सेसबॅनिया और जूट आर अल्सो बरीड इन द सॉईल फॉर मेकिंग मॅन्युअर्स. आता ही खते बनवण्यासाठी जूट म्हणजे ताग माहीत आहे तुम्हाला, जे की तुम्ही किल्ला बनवण्यासाठी जे पोतं वापरता की नाही, तागाचं असतं, ते ज्यूटचं असतं, त्या प्रकारचं. तर ते मातीमध्ये पुरले जातात, मग तिथे त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि त्याच्यापासून खत तयार होतं, मॅन्युअर तयार होतं. काऊ डंग अँड कंपोस्ट मॅन्युअर्स आर युज्ड. त्याचप्रमाणे जे शेण आहे, गाईचं शेण, तर शेणखत म्हणून वापरलं जातं. कंपोस्ट खते वापरली जातात. वर्मी कंपोस्ट इज ऑब्टेन्ड फ्रॉम ऑर्गॅनिक वेस्ट. जो ओला कचरा आहे त्याच्यापासून गांडूळ खत बनवलं जातं आणि ते मग जमिनीमध्ये पसरलं जातं आणि त्याच्यामुळे मग त्या जमिनीची सुपीकता जी आहे ती वाढते. वेन फार्मिंग इज डन युजिंग ऑल वेस्टल मॅटर मिक्स्ड इन द सॉईल इट इज कॉल्ड ऑर्गॅनिक फार्मिंग. मग असं जर वनस्पतींपासून जे वेस्ट मटेरियल आहे त्याचा वापर करून मातीमध्ये जी शेती केली जाते तर त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती असं म्हटलं जातं. फॉर कंट्रोलिंग पेस्ट ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स लाईक नीम कॅन बी यूज्ड. आता जर पेस्ट म्हणजे काय आहे तर त्याच्यावरती काही रोग असेल, किडे पडले, तर मग काय करावं? आता आपण इथं तर केमिकल काही वापरणार नाही आहोत, मग त्यासाठी लिंबाचा पाला वापरला जातो, त्याच्यामुळे अजिबात त्याच्यावरती या पिकावरती काहीही रोग पडत नाही. द क्रॉप ऑब्टेन फ्रॉम ऑर्गॅनिक फार्मिंग इज हाय इन क्वालिटी. आणि अशा प्रकारच्या सेंद्रिय शेतीमधून जे उत्पन्न मिळवलं जातं, जे पीक मिळवलं जातं, तर ते उच्च प्रतीचं असतं, त्याची क्वालिटी खूपच चांगली असते. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स आर नॉट यूज्ड इन सच टाईप ऑफ फार्मिंग. या प्रकारच्या शेतीमध्ये कोणतंही रासायनिक खते किंवा औषधे वापरण्यात येत नाहीत. ठीक आहे, तर सगळ्यात चांगली जी शेती असते ती ऑर्गॅनिक फार्मिंग असते. ओके, आपल्याला खाण्यासाठी सुद्धा पहिल्या काळामध्ये फक्त शेणखताचाच वापर करून शेती केली जायची. तुम्हाला जर शेणखतावरती शेती केलेलं धान्य खायला भेटलं तर त्याच्यामध्ये सुद्धा चवीमध्ये सुद्धा खूप फरक लागतो आणि ते खूपच पौष्टिक असतं. ओके, आता इथे बघा, प्रिपेअरिंग ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. तर अशा प्रकारे हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स तयार केले जातात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? ऑब्झर्व द पिक्चर इन फिगर 9.12. हे 9.12 दिलेले आहे, तर हे जे पिक्चर आहे ते ऑब्झर्व करा. ब्रीफली डिस्क्राईब द टाईप ऑफ ॲग्रिकल्चर शोन इन द पिक्चर. आता या चित्रामध्ये कशा प्रकारचं ॲग्रिकल्चर शेती तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे, तर ते ब्रीफली सविस्तरपणे डिस्क्राईब करायचं आहे, त्याचं वर्णन करायचं आहे. यूज द स्पेस बिलो द पिक्चर. आता ह्या प्रत्येक चित्राखाली स्पेस दिलेली आहे, म्हणजे तिचा वापर करायचा आहे. ठीक आहे, आता पहिलं बघा, पहिल्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर इथे ह्या फळाच्या बाग आहेत. हा आंबा दिसतोय, ठीक आहे, ही आंब्याची बाग आहे. म्हणजे ही कुठल्या टाईपची शेती आली? ऑर्चर्ड्री आली. ओके, आत्ताच आपण बघितली होती ही ऑर्चर्ड्री आली. ठीक आहे, मग हे कशामध्ये येतं? तर मार्केट गार्डनिंगमध्ये येतं, बरोबर ना? हां, आणि मग त्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं? तर इरिगेशन आहे, केमिकल फर्टिलायझर्स आहे, याच्यामध्ये लो इन्व्हेस्टमेंट असते, मॅनपॉवर लागते, डिमांड ऑफ मार्केट, डिमांड तसा सप्लाय. ओके, तर हे सगळं याच्यामध्ये येतं.
ओके. आता ही शेती कशी दिसते तुम्हाला बघा, खूप साऱ्या जागेवरती एकच पीक घेतलेलं आहे. म्हणजे ही काय आहे, विस्तृत शेती म्हणजेच ही टाईपची एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग आहे. फार्म साईज इज ग्रेटर दॅन 200 असते. लार्ज साईज असते, त्याच्यामुळे तिथे सगळं मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरावी लागते, मशिनरी वापरावी लागते. मोनोक्रॉप घेतलं जातं, त्याची जी गुंतवणूक आहे म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट आहे ती हाय असते, त्याचे रिटर्न्स पण चांगले भेटतात. ठीक आहे, तर हे सगळं याच्यामध्ये येतं. आता हे काय आहे बघा, हे चहाची रोपे आहेत. ओके. मग चहाची जी रोपे आहेत, मग चहाला काय म्हणतात आपण, कोणतं कशामध्ये येतं ते, तर ते कमर्शियल क्रॉप्स आहेत ना, ते कमर्शियल क्रॉप आहे ते प्लांटेशन फार्मिंगमध्ये येतात. ठीक आहे. मग इथे त्याची सगळी माहिती दिलेली आहे. हिली ट्रॅक्ट्समध्ये होतात, मशीनचा यूज पॉसिबल नसतो, तिथे मॅनपॉवर लागते आणि ते कमर्शियल पिके आहे, त्याच्यातून आपण जास्त पैसे कमवू शकतो. ओके. पण हे पीक जे आहे ते 4-5 महिन्यात येत नाही, त्याला खूप वेळ लागतो. हां, समजलं. आता हे काय आहे बघा, बाजूला हे सगळे मला वाटते भात शेती आहे. तर काय आहे, फॉरेस्ट टाईपमध्ये केली जाते. म्हणजेच ह्याला म्हणतात शिफ्टिंग कल्टिवेशन. 2-3 वर्षांनी त्याची जागा जी जागा जी आहे, शेतीची जागा जी बदलली जाते. ओके. फॉरेस्टमधली जागा जी आहे ती झाडं वगैरे कट करून क्लीन केली जाते. मग तिथे अशा प्रकारची शेती केली जाते आणि 2-3 वर्ष झाल्यावर मग परत दुसऱ्या ठिकाणी शेती केली जाते. समजलं? तर हे आपण आता ब्रीफली डिस्कस केलेलं आहे. तुम्ही इथे हे पॉईंट्स लिहून काढा. ओके. आता आपण बघूयात ॲग्रो टुरिझम म्हणजे कृषी पर्यटन. ॲग्रो टुरिझम इज अ न्यू फील्ड इन टुरिझम. आता पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये कृषी पर्यटन हे एक नवीन फील्ड तयार झालेलं आहे. हो ना, कारण आता शेती ही खूप कमी प्रमाणामध्ये राहिलेली आहे. शहरीकरण जास्त झालेलं आहे. आजकालच्या माणसांना किंवा मुलांना गावाकडे शेतामध्ये जायला वेळच नाही आहे. म्हणून ठिकठिकाणी असे ॲग्रो टुरिझम तयार झालेले आहेत, जेणेकरून लहान मुलांना शेतीविषयक माहिती मिळावी. जे शेतीशी रिलेटेड जसं की बैलगाडी आहे, नांगर आहे, जी सगळी काही अवजारे असतील शेतीची, त्यांची आपल्या जुन्या जे पारंपरिक साधने आहेत त्यांची माहिती मिळावी, म्हणून हे ॲग्रो टुरिझम आता नवीन क्षेत्र तयार झालेलं आहे. इन द ट्रॉपिक्स व्हेरियस टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आर कल्टिवेटेड. उष्णकटिबंध भागामध्ये वेगवेगळी पिके जी आहेत ती घेतली जातात. हेन्स देअर इज अ ग्रेटर स्कोप फॉर ॲग्रो टुरिझम, आणि म्हणून तिथे कृषी पर्यटनाला खूप वाव आहे. इन ॲग्रेरियन कंट्रीज द रुरल लाईफ, लोकल कस्टम्स अँड कल्चर आर युटिलाइज फॉर ॲग्रो टुरिझम. तर जे कृषीप्रधान देश आहेत तेथील लोकांचे जीवन, त्यांच्या चालीरीती, त्यांची जी संस्कृती आहे, तर याचा वापर ॲग्रो टुरिझम म्हणजे कृषी पर्यटनामध्ये केला जातो. सी फिगर 9.13. हे बघा इथे 9.13 इथे ॲग्रो टुरिझममध्ये असं निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी अशी घरे बनवली जातात. त्याचनंतर बैलगाडीमध्ये लोकांना बसवलं जातं. अजून खूप साऱ्या गोष्टी असतात. सिटी ड्वेलर्स आर क्युरियस अबाउट द फार्मर्स लाईफ अँड एन्व्हायरमेंट. शहरामधील जी लोकं आहेत ते त्यांना शेतकऱ्यांचं जीवन, निसर्ग याबद्दल खूप कुतूहल असतं. मेनी ऑफ देम विजिट रुरल एरिया जस्ट टू सी दिस. फक्त गावाकडचं जीवन बघता यावं म्हणून खूप सारे लोक गावाला भेट देत असतात. ॲग्रो टुरिझम इज फायनान्शियली बेनिफिशियल फॉर द फार्मर अँड हिज विलेज. आणि मग अशा प्रकारे जर कृषी पर्यटन केलं तर त्यातून पैसेसुद्धा मिळतात. म्हणून कृषी पर्यटन हे शेतकऱ्याला आणि त्याच्या गावासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. ठीक आहे. आता काय करायचं आहे, तर चूज वन इन ईच पेअर. आता यातली कुठलीही एक पेअर चूज करायची आहे. ठीक आहे. आता बघू, उष्णकटिबंध भागामध्ये वेगवेगळी पिके जी आहेत ती घेतली जातात. हेन्स देअर इज अ ग्रेटर स्कोप फॉर ॲग्रो टुरिझम, आणि म्हणून तिथे कृषी पर्यटनाला खूप वाव आहे. इन ॲग्रेरियन कंट्रीज द रुरल लाईफ, लोकल कस्टम्स अँड कल्चर आर युटिलाइज फॉर ॲग्रो टुरिझम. तर जे कृषीप्रधान देश आहेत तेथील लोकांचे जीवन, त्यांच्या चालीरीती, त्यांची जी संस्कृती आहे,
तर याचा वापर ॲग्रो टुरिझम म्हणजे कृषी पर्यटनामध्ये केला जातो. सी फिगर 9.13. हे बघा इथे 9.13 इथे ॲग्रो टुरिझममध्ये असं निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी अशी घरे बनवली जातात. त्याचनंतर बैलगाडीमध्ये लोकांना बसवलं जातं. अजून खूप साऱ्या गोष्टी असतात. सिटी ड्वेलर्स आर क्युरियस अबाउट द फार्मर्स लाईफ अँड एन्व्हायरमेंट. शहरामधील जी लोकं आहेत ते त्यांना शेतकऱ्यांचं जीवन, निसर्ग याबद्दल खूप कुतूहल असतं. मेनी ऑफ देम विजिट रुरल एरिया जस्ट टू सी दिस. फक्त गावाकडचं जीवन बघता यावं म्हणून खूप सारे लोक गावाला भेट देत असतात. ॲग्रो टुरिझम इज फायनान्शियली बेनिफिशियल फॉर द फार्मर अँड हिज विलेज. आणि मग अशा प्रकारे जर कृषी पर्यटन केलं तर त्यातून पैसेसुद्धा मिळतात. म्हणून कृषी पर्यटन हे शेतकऱ्याला आणि त्याच्या गावासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. ऑब्झर्व द पिक्चर्स ऑफ सम फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स गिवन इन फिगर 9.14. तर या चित्रामध्ये बघा इथे काही फळे दिलेली आहेत, काही भाज्या दिलेल्या आहेत. ओके, टिक द वन्स यू लाईक, लॅटर डिस्कस युअर चॉईसेस. आता काय करायचं आहे, त्यातलं तुम्हाला कोणतं आवडतं आहे त्याला टिक करायचं आहे आणि मग नंतर आपण काय करणार आहोत त्याच्यावरती तुमच्या ज्या चॉईस आहेत त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत. आता बघा, ब्रीफ द स्टुडंट्स अबाउट आर्टिफिशियली रायपंड आयटम्स अँड नॅचरली रायपंड आयटम्स. आता काय करायचं आहे, हे दोन्ही बघा हे काय आहेत, मुळा आहे, मुळा. ठीक आहे, पण हा कसा आहे, हा ताजा आहे, हा कच्चा आहे, समजा हा पिकलेला आहे. आता हे गाजर, ह्या गाजरामध्ये फरक आहे की नाही. बघा हे जे आहे हे जरा कच्चे आहे आणि हे खूपच पिकलेले आहे. आता हा आंबा थोडा कच्चा आहे, हा पिकलेला आहे. ह्याच्यामध्ये पण फरक दिसतोय. ह्याच्यामध्ये हे पण कच्चे आहे, हे पिकलेले आहे. ह्याच्यामध्ये पण फरक दिसतोय. तर काय करायचं आहे की नॅचरली कोणतं पिकलेलं आहे आणि आर्टिफिशियली कोणतं पिकलेलं आहे ते बघायचं आहे. आजकाल बघा पहिल्यांदा काय असायचं की एका सीझनला एकच फळ असायचं. त्या सीझनचं जसं की कलिंगड आहेत ते एप्रिल मे महिन्यातच यायचे. आता तुम्हाला कोणत्याही सीझनमध्ये कलिंगड दिसतील. ठीक आहे, तर हे कशामुळे झालेलं आहे, तर ते नॅचरली पिकवतच नाहीत. त्यांना त्याच्यामध्ये इंजेक्शन्स टाकतात आणि मग त्याला कलर येतो आणि आपल्याला वाटतं की ते कलिंगड काय आहे, पिकलेलं आहे. केळाचंही तसंच आहे. केळंसुद्धा काहीतरी केमिकल असतं त्याच्यामध्ये बुडवून ठेवली जातात केळी आणि मग ती आर्टिफिशियली पिकवली जातात. जर केळाचा देठ असा हिरवा असेल तर समजायचं की ते आर्टिफिशियली पिकवलेलं आहे, ते नॅचरली पिकलेलं नाही आहे. समजलं. तर हे तुम्ही माहिती याच्याबद्दल गोळा करायची आहे. ओके, आता जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन, आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघूया. आफ्टर द डिस्कशन यू मे हॅव रिअलाइज दॅट दोज फ्रूट्स अँड व्हेजिटेबल दॅट लुक फ्रेश अँड अट्रॅक्टिव्ह मे नॉट हॅव बीन रायपंड युजिंग प्रॉपर मेथड्स. आता तुम्हाला याच्यावरून कळलं असेल की हे जे दिसायला जे चांगले तुम्हाला फळं किंवा भाज्या दिसत आहेत त्या मे बी कदाचित योग्य रीतीने पिकवल्या गेलेल्या नसतील. ॲट टाइम्स इन ऑर्डर टू गेट द प्रोड्यूस अर्लियर आर्टिफिशियल केमिकल्स पेस्टिसाइड्स आर एम्प्लॉईड प्रोफ्युजली. कधीकधी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी कृत्रिम खतांचा, कृत्रिम औषधांचा वापर केला जातो. दिस फॅसिलिटेट क्विकर प्रोडक्शन अँड द प्रोड्यूस ॲपियर फ्रेश अँड अट्रॅक्टिव्ह. आणि याच्यामुळे लवकर तर उत्पादन होतंच, पण जे प्रोडक्शन आहे, जी काही फळं असतील, भाज्या असतील, त्या फ्रेश आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात. हाऊएव्हर सच प्रॉडक्ट्स आर हार्मफुल टू हेल्थ. पण हे जे पदार्थ आहेत अशा प्रकारचे ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. अल्सो दे डू नॉट लास्ट लाँग आफ्टर परचेस. आणि आपण ते विकत घेतल्यानंतर ते खूप वेळसुद्धा चांगले राहत नाहीत. ओके, म्हणून कधीही फळे भाज्या घेताना अशा घ्यायच्या की ज्या कृत्रिम पद्धतीने पिकवल्या गेलेल्या नाही आहेत, त्या नॅचरली नैसर्गिक पद्धतीनेच पिकलेल्या आहेत.
ओके. गिव्ह इट अ ट्राय. आता हे ट्राय करून बघा. राईट अ पॅरेग्राफ ऑन द बेसिस ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली काही प्रश्न दिलेले आहेत त्याच्यावर आधारित तुम्हाला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. विच improper practices arising out of man's greed are observed in agriculture. आता शेतीमध्ये माणसाच्या लोभीपणामुळे कोणत्या चुकीच्या प्रॅक्टिसेस, सवयी ह्याच्यामध्ये उदयास आलेल्या आहेत किंवा आपल्याला आढळून आलेल्या आहेत. तर आत्ताच आपण बघितलं की लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रोडक्शन घ्यायचं म्हणून केमिकल्स वापरले जातात, औषध फवारणी केली जाते, हो ना. तर हे एक माणसाच्या ग्रीडचंच उदाहरण आहे. व्हॉट्स मीन्स ऑफ इरिगेशन आर अवेलेबल इन युअर एरिया. तुमच्या एरियामध्ये जर शेती असेल तर तिथे कशा प्रकारची पाण्याची सोय आहे. म्हणजे डायरेक्ट पाणी सोडलं जातं, ठिबक सिंचन आहे, त्याच्यानंतर स्प्रिंकल म्हणजे माहिती आहे ना, तुषार सिंचन आहे, कारंजा टाईप तिथे पाणी पुरवलं जातं. तर त्यातलं तुमच्या एरियामध्ये कशा प्रकारचा पाणी पुरवठा केला जातो ते सांगा. हॅव यू ऑब्झर्व द वेस्टेज ऑफ वॉटर इन ॲग्रिकल्चर? इफ एस, डिस्क्राईब इट. तुम्हाला असं वाटतं का की शेती करताना किंवा तुम्ही असं बघितलं आहे का की शेती करताना पाणी वाया घालवलं जात आहे, अपव्यय होत आहे? जर असेल, बघितलं असेल तर ते डिस्क्राईब करा, ते सांगा. ओके. विच स्टेप्स कॅन इझिली बी टेकन टू अवॉइड इम्प्रॉपर प्रॅक्टिसेस इन ॲग्रिकल्चर. शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या अयोग्य पद्धती आहेत, जसं की कृत्रिम रीतीने फळे भाज्या पिकवणे, तर ह्या होऊ नयेत अशा पद्धती नाही गेल्या पाहिजेत म्हणून कुठली पावले तुम्ही उचलाल? ओके. जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन, भौगोलिक स्पष्टीकरण बघूयात. मार्केटिंग सिस्टीम म्हणजे विपणन व्यवस्था. मार्केटिंग सिस्टीम आर नेसेसरी फॉर द मेकिंग द goods produced by the farmers available to the consumer at a fair price and in time. आता मार्केटिंग सिस्टीम, विपणन व्यवस्था म्हणजे काय आणि तिची गरज काय आहे? तर शेतामध्ये जो पिकवलेला माल आहे तो जे ग्राहक आहेत त्यांना फेअर प्राईस म्हणजे योग्य भावामध्ये आणि योग्य वेळेमध्ये मिळावा, यासाठी ही विपणन व्यवस्था गरजेची असते. The importance of the marketing system in countries like India will become clear from the following points. आता भारतामध्ये अशा जे विपणन व्यवस्था आहे, मार्केटिंग सिस्टीम आहे, तर तिची काय गरज आहे, काय महत्त्व आहे, हे तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे कळेल. ॲग्रिकल्चर इन इंडिया इज स्कॅटर्ड ओव्हर व्हास्ट एरियाज. तर भारतामध्ये शेती ही खूप मोठ्या जागेवरती प्रदेशांमध्ये पसरलेली आहे. ऑल फार्मर्स आर नॉट ऑर्गनाइज्ड. आता प्रत्येक ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते संघटित नाही आहेत. मोस्ट ऑफ द फार्मर्स आर इकॉनॉमिकली वीक अँड कॅन नॉट मार्केट देअर प्रोडक्शन ऑन देअर ओन. जास्त तर जे शेतकरी आहेत ते आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत, त्याच्यामुळे ते स्वतः जे पिकवलेलं त्यांचं उत्पादन आहे तर त्याचं मार्केटिंग करू शकत नाहीत. दॅट इज व्हाय द सिस्टीम ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी इज एस्टॅब्लिश्ड ॲट द तालुका लेवल. आणि त्याच्यामुळेच तालुका लेवलला जी कृषी समित्या आहेत तर त्या तयार झालेल्या आहेत. ॲट दिस प्लेसेस फार्मर्स ब्रिंग देअर प्रोड्यूस अँड सेल टू द ट्रेडर्स. मग अशा ठिकाणी शेतकरी त्यांनी जो पिकवलेला माल आहे ते घेऊन येतात आणि ते जे व्यापारी असतात त्यांना तो विकतात. ॲज फार्म प्रोड्यूस इज पेरिशेबल, देअर हॅज टू बी अ प्रॉपर अरेंजमेंट फॉर इट्स सेल. आता हा जो शेतातला जो माल आहे म्हणजे फळे आहेत, भाज्या आहेत, त्या नाशवंत आहेत म्हणजे लवकर खराब होतात आणि म्हणून तिथं विकण्याची प्रॉपर अरेंजमेंट केली गेली पाहिजे. इन्स्टिट्यूट्स लाईक फार्मर्स ऑर्गनायझेशन, कन्झ्युमर सोसायटीज एक्सेट्रा help in this task and try to protect farmers from the exploitation by agents, mediators and others. मग अशासाठी शेतकऱ्यांसाठी संस्था काही ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कन्झ्युमर सोसायटीज आहेत म्हणजे ग्राहकांचं सुद्धा सोसायटी तयार केली गेलेली आहे. ते शेतकऱ्यांना त्यांचा जो पिकवलेला माल आहे तो वेळेत आणि व्यवस्थित विकण्यासाठी मदत करतात आणि त्यांचं जे मधले जे दलाल आहेत, एजंट म्हणजेच दलाल किंवा मेडिएटर्स म्हणजे जे मध्यस्थी असतात, म्हणजे ते काय करतात शेतकऱ्याकडून कमी
रेटने, कमी भावाने एखादी वस्तू घेतात आणि ग्राहकांना विकताना ती दुप्पट त्याची किंमत खूप वाढवून विकली जाते. म्हणजे शेतकऱ्यांना त्याची किंमत खूपच कमी भेटली जाते आणि म्हणून शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक बनतो. म्हणजे आर्थिक त्यांना जास्त पैसे मिळत नाहीत. म्हणून अशा एजंट, मेडिएटर्सपासून वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या कृषी समिती आहेत किंवा कृषी संस्था आहेत किंवा ज्या ग्राहक सोसायटी आहेत तर त्या तयार झालेल्या आहेत. ओके. सम ऑफ द फार्म प्रोड्यूस इज डायरेक्टली यूज्ड बाय इंडस्ट्रीज ॲज रॉ मटेरियल. काही काही जे शेतामध्ये उत्पादन झालेले पदार्थ असतात तर ते कारखान्यांसाठी कच्चा माल म्हणून वापरले जातात. जसे की जे चिप्स बनवतात ना, केळीचे चिप्स वगैरे, त्यासाठी कच्ची केळी लागतात. त्याप्रमाणे किंवा बटाटे आहेत, बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी लागतात. ठीक आहे. इंटरनॅशनल मार्केट्स आर नाऊ बिकमिंग इझिली अवेलेबल फॉर फार्म प्रोड्यूस ड्यू टू ग्लोबलायझेशन. आता जे ग्लोबलायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्या भारतीय मालाला इंटरनॅशनल मार्केटसुद्धा अवेलेबल झालेलं आहे. सहजरित्या म्हणजे भारतातील माल जो आहे तो दुसऱ्या देशामध्ये विकता येऊ शकतो. मेनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आर यूजिंग द मॉडर्न टेक्नॉलॉजी इन देअर फार्म्स. आता जे शेतकरी आहेत, खूप सारे जे शेतकरी आहेत ते आता नवीन आधुनिक तंत्राचा वापर त्यांच्या शेतीमध्ये करतात. अल्सो दे सेल द प्रोड्यूस विथ प्रॉपर पॅकेजिंग. आणि त्यांचं जे उत्पादन आहे ते व्यवस्थित पॅक करून विकतात. हॉटेल्स अँड मॉल्स अल्सो रिक्वायर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस ऑन अ लार्ज स्केल. आता हॉटेल्समध्ये किंवा मॉल्समध्ये सुद्धा शेतामध्ये तयार झालेले उत्पादन जास्त प्रमाणामध्ये लागतात. बाय ॲडव्हर्टायझिंग ऑन द इंटरनेट देअर प्रॉडक्ट्स गेट सोल्ड इन लोकल ॲज वेल ॲज इंटरनॅशनल मार्केट्स. त्याचप्रमाणे इंटरनेटवर जर ॲड केली, जाहिरात केली तर शेतकऱ्यांचा जो माल आहे तो लोकल म्हणजे तिथल्या तिथे तर विकला जातोच, त्याचप्रमाणे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा विकला जातो. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? फार्मिंग इन इस्रायल. आता इस्रायलमधली शेती बघा. इस्रायल इज अ मेजर एक्सपोर्टर ऑफ फ्रेश फार्म प्रोड्यूस. तर ताजा शेतातील माल विकण्यामध्ये, एक्सपोर्ट करण्यामध्ये म्हणजे बाहेरच्या देशात पाठवण्यामध्ये इस्रायल खूप मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलमध्ये अशा प्रकारचा माल बाहेरच्या देशात विकला जातो. इट इज द मोस्ट ॲडव्हान्स कंट्री ॲज फार ॲज ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी इज कन्सर्न. जर शेतामध्ये जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणारा देश कोणता असेल तर तो इस्रायल आहे. इट हॅज ॲडवर्स क्लायमेट, सिव्हिअर स्कॅर्सिटी ऑफ वॉटर अँड मोर दॅन हाफ ऑफ इट्स लँड इज ऑक्युपाईड बाय हॉट डेझर्ट्स. तर इस्रायलमध्ये खूपच म्हणजे जे शेतीला जे पूरक वातावरण पाहिजे, चांगलं वातावरण पाहिजे तसं वातावरण नाही आहे. पाण्याची खूप कमतरता आहे आणि इस्रायलची अर्ध्यापेक्षा जास्त जमीन जी आहे तिथे उष्ण वाळवंट आहे. But overcoming all these unfavorable conditions and persistently following the path of modernization of agriculture, it has taken a giant leap in the field of agriculture. पण अशा परिस्थितीवरती सुद्धा मात करून आणि शेतीमध्ये प्रगत आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रायलने शेतीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी झेप घेतलेली आहे. खूप चांगलं काम केलेलं आहे. ओके. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. इन व्हॉट डिफरंट वेज इज ग्राउंड वॉटर ऑब्टेन्ड फॉर ॲग्रिकल्चर. शेतामध्ये वापरलं जाणारं जे पाणी आहे तर ते वापरताना जे जमिनीखालील पाणी आहे, ग्राउंड वॉटर, जमिनीमध्ये मुरलेलं पाणी, तर ते कुठल्या कुठल्या प्रकारे वापरलं जातं. तर तुम्हाला माहीत आहे का ते सांगायचं आहे. ठीक आहे. ओके. बोअरवेलचा वापर केला जातो. ठीक आहे. बोअरवेलमधून ते वापरलं जातं, विहिरीचं पाणी वापरलं जातं, अशा वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं. ओके. लेसन संपलेलं आहे. बाय बाय.